नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकत आहोत त्याचे लेखक रुद्रदमन असून सदरील अनुभवाचे नाव आहे माळावरचा खवीस. मित्रांनो, शेतकऱ्याचे जीवन म्हणजे रात्री बेरात्री कधी पण शेतावर विहिरीवर जावंच लागतं. ते जीवन जगत असताना अशा अनेक घटना घडत असतात ज्या सामान्य माणसासाठी पूर्णतः अनाकलनीय असतात. अशाच एका घटनेविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. मला एका कृषी संवादामध्ये भेटलेल्या एका शेतकऱ्याने हा किस्सा सांगितला आहे, जो त्याच्याच शब्दात तुमच्यासमोर मांडत आहे. मित्रांनो, माझं नाव जगदीश. उत्तर महाराष्ट्रात वसलेल्या एका छोट्याशा खेडेगावामधील मी एक कांदा उत्पादक शेतकरी. ही जी घटना आहे ती स्वतः माझ्याबरोबर घडली आहे. ते जे काही होतं ते नक्की काय होतं याचं योग्य उत्तर माझ्याकडे नाही. आम्हाला त्या वर्षी कांद्याचं खूप चांगलं उत्पादन मिळालं होतं. त्यातच मायबाप सरकारने निर्यात पूर्णपणे खुली केल्याने कांद्याला सर्वोच्च दर मिळाले. भूतकाळात कधी नव्हते झाले इतके पैसे त्यावेळी कांद्याचे झाले. सर्व कुटुंब आनंदी होते. त्याच काळात आमच्या शेतापासून साधारण 10-12 किलोमीटरवर एक ब्रिटिशकालीन धरण आहे. त्याच्या अगदी जवळच असलेल्या 10 एकर जमीन खरेदीची ऑफर आमच्या कुटुंबापर्यंत आली. विक्री करणाऱ्यांची अपेक्षा फारच कमी होती. घरात पैसा पडलेला होता आणि जमीन स्वस्तात भेटत होती. गुंतवणुकीचा योग्य पर्याय म्हणून आम्ही ती जमीन लगेचच कोणतीही शहानिशा न करता विकत घेतली. खरेदीचे सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी आम्ही जमिनीत चक्कर मारण्यासाठी गेलो. धरणाजवळ एक डोंगर होता. त्या डोंगराच्या पोटालाच आमची नवीन जमीन होती. जमिनीच्या मध्यातून एक जुन्या काळातील गाडीवाट जात होती, जी धरण बांधल्यानंतर फार पूर्वी पुढील रस्ता पाण्यात गेल्यामुळे बंद पडली होती. त्यामुळे तिला काटेरी झुडपांनी पूर्णतः गिळंकृत केलं होतं. आम्ही घेतलेली जमीन बऱ्याच वर्षापासून पडीक होती. जुन्या मालकाने जमिनीत एक विहीर खोदली होती, पण बऱ्याच काळापासून जमीन कोणी कसत नसल्यामुळे विहिरीत देखील बऱ्यापैकी गाळ साचला होता. आम्ही थोड्या दिवसातच जमिनीची साफसफाई करून घेतली. विहिरीमधील गाळ काढून घेतला आणि शेतीची मशागत करून घेतली. त्या जमिनीवर एका कोपऱ्यात जुन्या मालकाने रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत एक पत्र्याचं घर देखील बांधलं होतं. त्या घरात आम्ही आमच्या जुन्या शेतावर कित्येक वर्षापासून काम करणारे एक जोडपे आणून ठेवले होते. त्या शेतीची संपूर्ण देखभाल ते नवरा बायको मिळून करणार होते. पुढे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्या जमिनीवर कांदा पिकाची लागवड सुरू केली. डिसेंबर हा महिना अतिथंडीचा असल्याने त्या काळात सगळीकडेच विजेची मागणी प्रचंड वाढलेली असते. त्यावेळी तोच प्रकार होता. विजेच्या प्रचंड मागणीमुळे ग्रामीण भागात सर्वत्र लोड शेडिंग सुरू होतं. शेतीवर वापरण्यात येणारे वीज पंप चालवण्यासाठी लागणारी वीज ही जास्त करून रात्री उपलब्ध करून दिली जात होती. त्या शेतात कांदा लागवडीचा पहिलाच दिवस होता.
दिवसभर वीज नसल्याने आम्ही रोजदार माणसांकडून कोरड्या वाफ्यामध्ये कांद्याची रोपं लावून घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या लागवडीला रात्री पाणी भरणं गरजेचं होतं. रोजदार लोकांची सुट्टी होऊन त्यांना त्यांच्या घरी सोडून यायला मला बराच उशीर झाला होता. रात्री वीज येण्याची वेळ 11 वाजायची होती. त्यामुळे मी तिथे राहणारा आमचा माणूस बबन याला जेवण करून तयार राहा असं सांगून स्वतः जेवणासाठी घरी आलो. त्या रात्री रविवार होता. गावाचा बाजार असल्याने घरी मटणाचा बेत होता. रात्रीचे 9:30 वाजून गेले. मटणाची तयारी होण्यास बराच उशीर झाला. आई, अगं किती वेळ? आता 1 तासात वीज येईल. तिथे अगोदर जाऊन थांबावं लागतं. एकतर खूप मोठं क्षेत्र भरणं बाकी आहे. मी वैतागून म्हणालो. जगू, झालं, 10 मिनटं थांब. अरे बाबा दवाखान्यात गेले होते. त्यांना तिथंच उशीर झाला आणि मटण उशिरा घरी आलं. थांब 10 मिनटं अजून, आई कळवळीने म्हणाली. मटण शिजता 10 वाजून गेले. आईने हाक मारली तसं मी आईला मटण आणि पोळ्या डब्यात भरून द्यायला सांगितलं. पाण्याचा पंप सुरू करून दिल्यानंतर मी शेतावरच जेवण करण्याचा प्लॅन केला होता. आईने जेवणासाठी बराच आग्रह केला, पण उशीर होत असल्यामुळे मी डबा घेऊन निघालो. मळ्यात पोहोचलो तेव्हा साधारण 11:15 वाजले होते. बबन जेवण करून माझी वाट पाहत होता. पौर्णिमा असल्याने पूर्ण चंद्राचा शीतल पांढरा प्रकाश आजूबाजूचा सगळा परिसर उजळवत होता. बबन, जेवलास का भरपूर? आज पाणी भरण्यास बराच उशीर होणार आहे, मी विचारलं. होय मालक, मस्त मेथीचं कालवण केलं होतं. आज पोटभर जेवलो. आता काय रातभर फिकीर नाही. बबन फावडं खांद्यावर टाकून गाडीवर माझ्या मागे बसत म्हणाला. मी त्याला घेऊन गाडी वळवली आणि विहिरीवरील वीज पंप सुरू करायचा होता त्या विहिरीच्या दिशेने निघालो. माझी विहीर मध्यभागी गृहीत धरली तर ज्या शेतातील कांद्याला पाणी भरायचं होतं ते शेत विहिरीच्या पूर्वेला जमिनीच्या शेवटच्या टोकाला 500 मीटरवर होतं आणि माझा माणूस बबन राहत असलेलं घर पश्चिमेला म्हणजे विरुद्ध टोकाला तेवढ्याच अंतरावर होतं. मी त्याला घेऊन विहिरीवर आलो आणि वीज पंप सुरू केला. पुन्हा बबनला घेऊन जिथं पाणी भरायचं होतं त्या शेतात नेऊन सोडलं. धरण साईडला असल्याने त्या बाजूला पिकाखाली जमीन तशी कमीच होती. आजूबाजूला बऱ्यापैकी छोट्या काटेरी बाभळीचं जंगल माजलं होतं. मी थोडा वेळ तिथंच थांबलो. बबन तसा रांगडागडी. भीती हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्येच नव्हता. याची माहिती मला पहिल्यापासून होती. थोड्याच वेळात मला भुकेची जाणीव झाली. बबनला विहिरीजवळ जाऊन थांबतो असं सांगून मी निघालो. विहिरीजवळ एक उंचवटा होता. बबनने त्यावर बसण्यासाठी बरीच मोठी जागा साफ केली होती. त्या जागेवरून पंप सुरू आहे की नाही याचा व्यवस्थित आवाज यायचा. त्यामुळे मी गाडीला अडकवलेली टिफिन बॅग घेऊन तिथे जाऊन बसलो. हातावरील घड्याळात पाहिलं तर 12 वाजून गेले होते. मला डब्यातील मटणाची आठवण झाली. दिवसभराच्या कष्टामुळे सटकून भूक लागली होती. तसा मी घाईने डबा उघडला. आईच्या हातचं मटण. डब्याचे झाकण उघडताच मटणाचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. मटणाचा डबा वर उचलून नाकाजवळ आणत मी एक मोठा श्वास घेतला. आहाहाहा, आई म्हणजे ग्रेटच.
कसला भारी सुगंध सुटलाय मटणाचा. चला जगदीशराव, आज चाटून पुसून जेवायचं. मटणाचा रस्सा आणि पोळ्या ताटात वाढून घेत मी स्वतःशीच पुटपुटलो आणि जेवायला सुरुवात केली. ती जवळपास मध्यरात्रीची वेळ. पौर्णिमेचा चंद्र जवळजवळ माथ्यावर आला होता. त्याचा पांढरा शुभ्र प्रकाश सर्व दिशेला पसरला. आजूबाजूला नजरेला दिसणाऱ्या परिसराचे निरीक्षण करत आणि विहिरीवरून येणारा पंपाचा आवाज ऐकत मी जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. मोजून 2-3 घास खाल्ले असतील तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे लोट उठू लागले. जेवणात कचरा जाऊ नये म्हणून मी घाईने डब्याचे झाकण लावले आणि ताटावर रुमाल टाकला. डोळे मिचकावत मी आजूबाजूचे निरीक्षण करू लागलो. अचानक कुठून तरी एक ढग चंद्रावर आडवा येऊन त्याने जणू चंद्राला गिळंकृत केलं होतं असं वाटलं. सर्वत्र अंधारून आल्यासारखं झालं. मला ती घटना थोडी विचित्र वाटली, कारण अगदी काही वेळापूर्वी मी सर्व आकाश निहाळलं होतं. त्यावेळी कुठेही ढगांचा नामोनिशाण नव्हता. मग हा आला कुठून? मनात विचार उत्पन्न झाला. तेवढ्यात सुटलेल्या वाऱ्याचा वेग थोडासा कमी झाला. हे पाहून मी मनातील विचारांकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा जेवणावर ताव मारला. जेवत असताना माझी नजर सगळीकडे फिरत होती. त्यावेळी मला पश्चिमेकडून कोणीतरी माझ्या दिशेने येतंय असं दिसलं. ती व्यक्ती बबनच्या घराच्या दिशेने येत होती. विजेरीच्या टप्प्यात आल्याची खात्री करताच मी प्रकाश झोत त्याच्या दिशेने फिरकवला, तर तो माझाच माणूस बबन होता, ज्याला 1 तासापूर्वी मी पूर्व दिशेच्या शेतात पाणी भरण्यासाठी सोडून आलो होतो. मला लगेच प्रश्न पडला, हा विरुद्ध दिशेने कसा काय येतोय? जवळ येताच मी त्याला विचारलं, काय रे, वीज पंप चालू आहे, मी तुला तिकडं सोडलं होतं, मग तू इकडून का आणि कसा काय आलास? बबन पुढे आला आणि अगदी माझ्या समोर बसत म्हणाला, मालक ऐका ना, पंप बंद झालाय, त्यामुळं पाणी बी बंद झालंय, म्हणून तर मी आलो ना. यो असा वळसा घालून आलोय. काय मटणाचं कालवण हाय वाटतं. निस्त्या वासानं मला जाम भूक लागली आहे, मला वाढा पटकन. तो जवळ येऊन बसताच एक कुबट वास माझ्या नाकामध्ये शिरला, ज्याने मला थोडंसं मळमळल्यासारखं झालं. मी नाकावर रुमाल दाबत त्याचे बोलणे ऐकून पंपाच्या आवाजाचा कानोसा घेतला, पण हवा चांगलीच सुटली होती. कानामध्ये वारा घो घो करत घोंगावत होता. बारकाईने कानोसा घेऊन सुद्धा पंपाचा आवाज आला नाही. म्हणजे खरंच पंप बंद पडलाय आणि त्यामुळे बबन इकडे आलाय यावर माझा विश्वास बसला. दुसरे ताट नसल्याने मी डब्याच्या झाकणातच त्याला मटणाचं कालवण वाढलं. तो कुबट वास अजूनही येतच होता. बबन घे, जेव, या पोळ्या पण घे. रस्सा टाकलेले झाकण आणि पोळ्या ठेवलेला रुमाल त्याच्याकडे देत मी म्हणालो. माझे बोलणे पूर्ण होण्याच्या आत बबनने घाईने माझ्या हातून सर्व जवळजवळ हिसकावून घेतलं आणि अधाशासारखा जेवणावर तुटून पडला. त्याचं खाणं पाहून मला किळस आली. अरे हळू खा, कुठे पळून चाललाय? आणि बबन, तू तर मगाशी पोटभर जेवलो असं म्हणाला होतास ना?
मग 2 तासात भूक कशी काय लागली? मी त्याचं असं आधाशी खाणं पाहून म्हणालो. पण त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. कधी एकदा समोरील सर्व संपवतोय असं त्याला झालं होतं. अवघ्या काही क्षणात त्याने वाढलेलं मटण बकाबका खाऊन रिकामे झाकण माझ्या समोर धरलं. मालक, अजून वाढा. भाजी लय बेस झाली आहे बघा. मला अजून भूक लागली आहे, तो म्हणाला. यावेळी त्याचा आवाज कमालीचा बदलला होता. क्षणभर मी दचकलो, पण तो आधाशासारखं खात असल्यामुळे घशात घास अडकला असेल, त्यामुळे असा आवाज येत असावा असं वाटून मी दुर्लक्ष केलं आणि त्याला अजून रस्सा वाढण्यासाठी डबा उचलला. त्याची आधाशी नजर डब्यावरच स्थिरावली. मी त्याला वाढायला लागलो तर त्याने माझ्या हातातून डबा हिसकावून घेतला आणि तो तसाच डब्यात हात घालून पुन्हा किळसवाण्या पद्धतीने खाऊ लागला. त्याचा तो व्यवहार पाहून मला निश्चित काहीतरी संशयास्पद आहे असं वाटायला लागलं. काय रे बबन, आज जरा जास्त घेतलीस की काय? मी विचारायच्या आतच त्याने भाजीचा डबा रिकामा करून एक मोठा भीतीदायक ढेकर दिला आणि म्हणाला, जातो मालक, पाण्यावर. मी काही बोलणार त्याआधीच तो पश्चिमेकडे उतरून चालायला लागला. पाणी सुरू असलेले शेत पूर्वेला आहे आणि हा इकडे कुठे चाललाय? माझ्या डोक्यात विचार आला. मी घाईने उठलो. अरे, शेत या बाजूला आहे, तिकडं कुठं चाललास? मी त्याला असं बोलेपर्यंत त्याची आकृती अंधारात दिसेनाशी झाली. मी बराच वेळ तो गेला त्या दिशेकडे पाहत उभा होतो. तो निघून जाताच इतका वेळ येणारा तो कुबट वास अचानक गायब झाला. सर्व काही विचित्र होतं. मी खाली वाकून डब्याकडे पाहिलं. त्याने सर्व कालवण फस्त केलं होतं. तेवढ्यात वारा पूर्णपणे थांबला, जसा काही सुरूच नव्हता. चंद्राला ज्या ढगाने इतका वेळ गिळून घेतलं होतं, त्या ढगाला नेस्तानाबूत करत चंद्र परत सगळीकडे शीतल प्रकाश पसरवू लागला. उभ्या जागेवर मला पंपाचा आवाज परत स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. तो सर्व प्रकार पाहून माझी शंका दृढ झाली. मी सर्व तसंच उघडं सोडून बाईक घेऊन पाणी चालू असलेल्या शेताकडे गेलो. दुरूनच बॅटरीचा प्रकाश चमकताना दिसत होता. म्हणजे बबन शेतातच पाणी भरतोय याची खात्री झाली. काय रे, लाईट गेली होती का? आणि जेवला नव्हतास का? तिकडे कशाला आला होतास? मी बांधावर जाऊन त्याला जोरात विचारलं. नाही मालक, मी तर हल्लो पण नाही इथून आणि लाईट पण गेली नाही. मी संध्याकाळी जेवलो बरं. का, काय झालं? त्याने विचारलं. यावर मी काही नाही, चालू दे असं म्हणत विषय न वाढवता तिथून निघालो आणि त्याच्या घराकडे गेलो. त्याच्या बायकोला विचारलं, तो इकडे आला होता का? तिने नाही असं म्हणत मान डोलावली. मी परत विहिरीजवळ आलो. तिथे येऊन पाहतो तर जो डबा मी उघडा ठेवून गेलो होतो, तो डबा बंद करून पिशवीत भरून ठेवलेला होता. मी प्रचंड धक्क्यात होतो. घाबरत डबा उघडून पाहिलं तर तो आतून लख्ख चमकत होता, जसा कोणीतरी धुवून ठेवला होता. माझी अवस्था त्यावेळी काय असेल याचा तुम्ही ऐकताना नक्कीच विचार करू शकत असाल.
मी तडक पिशवी उचलली आणि पाणी चालू होते तिथे त्या बांधावर जाऊन बसलो. काय होतं, कुठून आलं होतं याचा विचार करून दमलो, पण काही समजेना. बऱ्याच वेळानंतर पुन्हा वातावरण बदलत असल्याचं जाणवलं. मला अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मनात इथं अजिबात थांबायचं नाही असा विचार आला आणि तो विचार इतका प्रभावी होता का मी पाणी भरायचं अर्धवट सोडून बबनला लगेच निघायला सांगितलं. घाईने विहिरीवर जाऊन वीज पंप बंद केला. हवा वेगात सुटली. वातावरण नक्कीच गढूळ व्हायला लागलं. चंद्र पुन्हा ढगाआड गेला. गाडी सुरू करताना माझं लक्ष मी जेवायला बसलो होतो त्या उंचवट्याकडे गेलं. तिथं काहीतरी होतं. माणसाचीच आकृती होती. ती खाली वाकून काहीतरी शोधत होती असं मला जाणवलं. बबन त्याच्याकडे पाठ करून मी गाडी सुरू करण्याची वाट पाहत होता. मी मात्र गाडी सुरू करायचं विसरून तिकडंच निरखून पाहत होतो. तेवढ्यात खाली वाकलेली ती आकृती सरळ होत उभी राहिली आणि तिने मान वर केली. तिचे ते हिरवेगार डोळे मला दिसले. ती आकृती माझ्याकडे पाहून हसत आहे असं जाणवलं. मालक, चलता ना? बबनने माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. मी दचकत एका क्षणात भानावर आलो आणि मनात कुलस्वामिनी आई रेणुका मातेच्या नावाचा जप सुरू केला. गाडी सुरू केली. बबन मागे बसल्यानंतर निघताना मी पुन्हा एकदा त्या उंचवट्याकडे पाहिलं. आता ती जागा रिकामी होती. आई रेणुका मातेचे नाव घेत मी बबनला त्याच्या घरी सोडलं. बबन, काळजी घे. काहीही झालं तरी रात्री अजिबात बाहेर निघू नकोस. मनात नसताना सुद्धा माझ्या ओठातून शब्द बाहेर पडले. बबन पण बुचकळ्यात पडला. त्याने पुढे विचारण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला हाताने नकार देत घरात जाऊन झोपायला सांगितलं आणि त्याने घरात जाऊन दरवाजा बंद केल्याचं पाहिल्यावर मी तडक घरी निघून आलो. येताना सुद्धा आई रेणुका मातेचं नाव मनामध्ये घोळत होतं. घरी आल्यावर बराच वेळ मी अंथरुणात या कुशीवरून त्या कुशीवर करत होतो. त्यानंतर कधीतरी झोप लागली. सकाळी जाग आल्यावर लगेचच वडिलांना हा किस्सा सांगितला. आजी तिथेच बसली होती. मी सांगितलेलं ऐकून ती घाईघाईने देवघरात गेली. देवघरातील अंगारा आणून मला लावला. माझी दृष्ट काढून मिरच्या चुलीत टाकल्या. आजी खूपच घाबरलेली दिसत होती. त्यानंतर तिने माझा गळा तपासला. माझ्या गळ्यात बांधलेलं माहूरगडावरून आणलेला धागा हातात घेत म्हणाली, आई रेणुका माता, वेळीच धावून आलीस ग. नाहीतर माझ्या लेकराबरोबर काय अक्रीत घडलं असतं काय माहीत. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला विचारलं, काय ग, काय झालं आजी? अरे पोरा, काल पुनव होती आणि तू मटण घेऊन गेला होतास. अरे देवा, हे सगळं रात्रीच माझ्या म्हातारीच्या डोक्यात यायला हवं होतं. एकतर तो मळा आपल्यासाठी नवीन आहे. तिथं अगोदर काय होतं काय नाही आपल्याला कसं माहीत असणार. अशा नवीन जागेवर वशाट घेऊन जाऊ नये. बरं झालं जीवावरचं मटणावर निभावलं. आजी स्वतःला दुष्ण देत म्हणाली आणि मी शहारलेल्या अंगाने तिच्याकडे पाहत होतो. रत्नाकर, पोरा, अगोदर त्या वावराची माहिती काढ जाऊन.
आजी बाबांकडे पाहत म्हणाली. बाबा देखील झालेल्या प्रकाराने हादरले होते. त्यांनी आंघोळ उरकून बाहेरचा रस्ता पकडला. मी दिवसभर घराबाहेरील ओसरीत पडून होतो. रात्रीची घटना सोडून बाकी कोणताच विचार मनात येत नव्हता. बाबा सकाळी बाहेर पडले ते संध्याकाळी घरी आले. येताना त्यांच्याबरोबर बबन आणि त्याची बायको सुगंधा आणि त्याचं सर्व बिराड होतं. मी उठून बाहेर अंगणात आलो. बाबा, काय झालं? आणि बबनला, वहिनीला घेऊन का आलात? मी विचारलं. थांब, अगोदर घरात चल, मग सांगतो समद. बाबा असं म्हणून घरात आले. मी त्यांच्या पाठोपाठ घरात आलो. बबन आणि त्याचं बिराड पाहून घरातील सर्वच बुचकळ्यात पडले. सर्वजण काय घडलं असेल हे ऐकण्यासाठी बाबाच्या आजूबाजूला जमले. आमच्याकडे पाहत बाबा म्हणाले, मी सकाळी इथून निघालो ते थेट शेतावर गेलो होतो. तेव्हा समजलं तू बबनला घरी सोडून आल्यावर उरलेली पूर्ण रात्र बबनच्या घराबाहेर कोणीतरी फिरत होतं. अधूनमधून दरवाजावर थापा मारून, मला अजून मटण पाहिजे, लगेच द्या, अतिशय घोगऱ्या आवाजात असं म्हणत होतं. पुन्हा दूर जात होतं. बबनने एकदा ते दूर गेल्याचा अंदाज घेऊन दरवाजाच्या फटीमधून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंगणात एक उंच माणूस एरझाऱ्या घालत असल्याचा दिसून आला. बबनने दरवाजाच्या फटीला डोळा टेकवला तसे ते जे काही होते त्याने दरवाजाकडे नजर वळवली. त्याचे डोळे हिरवेगार होते. ते लगेचच दरवाजाच्या दिशेने आलं आणि आजूबाजूला एक अतिशय घाणेरडा कुबट वास पसरू लागला. ते पुन्हा दरवाजावर थापा मारू लागलं. वर येताना बबनला ते दिसलं. अतिशय घाणेरडं शरीर होतं त्याचं. चेहरा अगदी सडलेल्या मांसाने वेढलेला होता. बबन जीवाच्या आकांताने देव्हाऱ्याजवळ पळाला. दोघेही नवरा बायको बिचारे दिवस उजाडेपर्यंत घरात देव्हाऱ्यासमोर बसून हनुमान चालीसा वाचत होते. पहाटे कधीतरी बाहेर चालण्याचा आवाज बंद झाला, पण यांनी दरवाजा उघडला तो माझा आवाज ऐकल्यानंतर. त्यानंतर मी बबनला तुझ्याबरोबर घडलेली घटना सांगितली आणि त्याच्या बायकोला सामान आवरायला सांगून आम्ही अजून जास्त चौकशी करण्यासाठी बाहेर पडलो. तिथे आजूबाजूला चौकशी करण्यासारखं कुणी नाही. म्हणून मग आपल्या त्या डोंगराजवळून जी वाट धरणात गेली आहे ती अगोदर त्या धरणाच्या जागी असलेल्या गावात जात होती. ते तिथून उठवून धरणाच्या दुसऱ्या बाजूला वसवलं आहे. आम्ही तिकडे गेलो. गावात गेल्यानंतर समजलं का त्या डोंगराला खैसाचा डोंगर म्हणतात. खूप जुन्या काळी त्या डोंगराजवळ कित्येक जणांनी खैस बघितलेला आहे. कोणाचेही रूप घेऊन तो वाटसरूंना त्रास द्यायचा. काही जण तेव्हा तर मृत्युमुखी पडल्याचे देखील समजले. पण इंग्रजांनी तिथं धरण बांधलं तसं ते गाव पण उठलं आणि ती वाट बंद पडली. त्यानंतर कधी कोणी त्या बाजूला गेलं नाही. अजून एक, आपल्याला ज्याने ही जमीन विकली त्यांच्या घरातील कर्ता मुलगा 10 वर्षापूर्वी अचानक वारला. ती जमीन तोच कसायचा. ते घर पण त्यानेच बांधलं होतं आणि ती विहीर पण त्यानेच खोदली होती. असं होतं सर्व. म्हणून मी लगेच यांना इकडे घेऊन आलो. आता इथून पुढं त्या वावरात जायचं तर फक्त दिवसा. बाबांनी घडलेली सर्व हकीकत आम्हाला सांगितली. आज त्या घटनेला जवळपास
4-5 वर्ष झाली असतील, पण आमच्यापैकी कोणीच सूर्यास्तानंतर त्या शेतावर कधीच थांबलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्या प्रसंगानंतर मांसाहार पूर्णतः वर्ज्य करून टाकला आहे. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.